शालेय शिक्षण मंत्र्यांच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये गणवेश घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 4 तालुक्यामधील 16 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश प्रयोगशाळा अहवालामध्ये निकृष्ट असल्याचे समोर आले। या 16 शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे। त्याचबरोबर चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिलेत। या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामधील इतरही सर्व शाळांमध्ये चौकशी सुरू केली गेली आहे। देशभर चर्चेत आलेल्या नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणामध्ये प्रमुख संशयित आरोपी दानिश शेख याला जामीन मंजूर झालाय। या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रमुख संशयितांपैकी दानिश शेख याच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला होता। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे।